जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी या पोलिसानं संशयिताला अमानुष मारहाण केली। बुलढाण्यातील पातुर्डा इथली ही घटना आहे। रिक्षामध्ये प्रवासी बसवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता आणि हे वादाचं प्रकरण मग पोलीस ठाण्यात गेलं आणि यावेळी मग तिवारी या हेड कॉन्स्टेबलनं कलम 107 अंतर्गत कारवाई केली आणि यानंतर हेड कॉन्स्टेबलकडून या संशयिताला अमानुष मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। मारहाण झालेल्या युवकावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिवारी साहब ने मारे वहाँ पर पुलिस स्टेशन के अंदर गए। पुलिस स्टेशन के अंदर जाने के बाद में पहले थाने जाते बात कर डाली तिवारी साहब ने नूप नारायण ने इन्होंने बात कर ली पहले और बाद में फिर मेरे को बुला के थानेदार को तिवारी साहब ने बोले कि उसको लेके जाओ और पीसीआर काढ़ो। तो पीसीआर काढ़ो तो नूप नारायण ने वीडियो शूटिंग बनाया। इन्होंने तिवारी साहब ने मेरे को बहुत मारे। तर बुलढाण्यात पोलिसांनी संशयिताला बेदम मारहाण केली। रिक्षात बसवण्याच्या वादातून ही मारहाण झाली। नेमकं काय घडलं ते या संशयिताकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। ज्या व्यक्तीला त्या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली तो व्यक्ती स्वतः आपल्या सोबत आहे। नेमकी आपण वस्तुस्थिती जाणून घेऊया की नेमकं का मारहाण झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात। भैया क्यों मारा आपको इतना? सर हमारा ये हुई एक 4 लेडीज़ थे उनको जाने का था शेगाव को। तो उन्होंने मेरे को पूछे कि भैया शेगाव वाली नहीं है क्या? तो मैंने बोला मौसी नहीं है। तो बोले हमको फिर आगे के फाटे पे जाने का। मैं ठीक है बैठो। तो बैठने के बाद में फिर बैठने के बाद में मैंने गाड़ी चालू करा। वो एक शेखर नारायण ऐसा है उनका नाम, शेखर नारायण। तो उन्होंने गाड़ी रुका डाले। बोले गाड़ी रुकाओ। बोले उन्होंने कुछ बोले देखो बोले गाड़ी रुका। तो मैंने गाड़ी रुका दिया। तो उनके घर मैंने उनको बोला मैं तुम्हारे घर की लेडीज़ होंगी तो तुम उतार लो। बोले बाकी मैंने बोला मैं दूसरे सवारी में चल जाता। तो वो बोले नहीं। बोले उन्होंने शिवीगाळ केली। मग गाडी थांबवल्यावर मला कॉलर धरून गाडीतून वळला देईना खाली आणि ते होते दारू प्यायले। तुमको किसने मारा और क्यों मारा? तिवारी साहब ने मारे। और वहाँ पर पुलिस स्टेशन के अंदर गए। पुलिस स्टेशन के अंदर जाने के बाद में पहले थानेदार से बात कर डाली तिवारी साहब ने नूप नारायण ने इन्होंने बात कर ली पहले और बाद में फिर मेरे को बुला के थानेदार को तिवारी साहब ने बोले कि उसको उधर लेके जाओ और पीसीआर काढ़ो। तो पीसीआर काढ़ो तो नूप नारायण ने वीडियो शूटिंग बनाया। इन्होंने तिवारी साहब ने मेरे को बहुत मारे। एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचे अमानुष मारहाण होणं आणि त्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये संतापाची लाट आपल्याला पाहावयास मिळालेली आहे। आता त्या नेमक्या पोलीस कर्मचाऱ्यावर कुठल्या अंतर्गत कारवाई करण्यात येते हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। तर ही बातमी दाखवल्यानंतर तातडीनं पोलीस दलाला जाग आली आणि पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। संदर्भामध्ये त्या कॉन्स्टेबलला सस्पेन्शन त्याचं केलेलं आहे। प्लस जो विक्टिम आहे तो हॉस्पिटलला कुठे गेला आहे त्याचा शोध घेऊन त्याची फिर्याद आम्ही घेत आहोत आणि ते तसं न झाल्यास सरकारतर्फे आमच्यातर्फे आम्ही त्याच्यामध्ये इमिडिएटली गुन्हा दाखल करून त्याच्यात कारवाई करणार आहोत। जे जे सेक्शन्स त्याच्यामध्ये लागतील या व्हिडिओप्रमाणे ते करण्यात येणार आहेत आणि ही निश्चितच खूप वाईट बाब आहे की पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे लोकांना आणून जर मारलं गेलं तर हे चुकीचं आहे आणि याच्या विरुद्ध कडक कारवाई आम्ही करतो आहे। प्लस अधिकाऱ्यांना आणि ज्युनियर स्टाफला सेन्सिटाईज करायची सुद्धा मोहीम आम्ही सुरू केलेली आहे ऑलरेडी।